महत्वाची बातमी, बिहार विधानसभेच्या निकालावरून शरद पवारांनी काही सवाल उपस्थित केलेत। बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना 10,000 रुपये दिले गेले। निवडणुकीच्या आधी पैशांचा असा वापर करणं योग्य आहे का, असा सवाल पवारांनी उपस्थित केलाय। तर जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यामुळे विजय झाला, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 202 जागा मिळवणाऱ्या एनडीएवर महिलांना दिल्या जाणाऱ्या 10,000वरून शरद पवारांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। निवडणुकीआधी सरकारी तिजोरीतनं 10,000 देणं किती योग्य, असा सवाल शरद पवारांनी केला। तर आत्मपरीक्षण करणं विरोधकांना मान्य नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप आहे। हा पैसा कुठला? सरकारी खजिन्यात। सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। बिहार मधला विजय हा भाजपचा नसून निवडणूक आयोगाचा विजय असल्याची टीका चेन्नीथलांनी केली आहे। तर बिहारच्या विजयाच्या स्फोटामुळे विरोधी नेते राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचं म्हणत दरेकरांनी पलटवार केला। महाराष्ट्र और हरियाणा में जो हुआ है उसी समान बिहार में भी हुआ है। ये इलेक्शन कमीशन की जीत है, बीजेपी का जीत नहीं है। इलेक्शन कमीशन ने जिस तरीके से चुनाव की प्रणाली अपना रहे, उसके वजह से बीजेपी जीत रहे हैं। बिहारच्या विजयाचा आनंदी स्फोट एवढा जबरदस्त आहे, सर्व लोक उद्ध्वस्त झालेले आहेत राजकीय दृष्ट्या। आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश मिळालं ते आम्ही स्वीकारलं आणि पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही विधानसभेच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या। तिथे आम्ही रडीचा डाव खेळलो नाही। देशाची बदनामी करतात आणि मग परत एकदा परदेशात निघून जातात। अशा लोकांना, जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत, जे पार्ट टाइम म्हणजे 100% त्यांना भारतीय पण म्हणायचं का, हाही आता प्रश्नचिन्ह आहे। अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे। वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता, तो सबसेल फेल ठरलेला आहे। कारण 65 लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं बिहारमध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे। बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो, त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलंय। दरम्यान आता मतदान केंद्रांवर नव्हे तर भाजपच्या कार्यालयात मतदान घेतलं पाहिजे, अशी बोचरी टीका बच्चू कडूंनीही केली आहे। वातावरण जर बिहारचं पाहिलं तर असं वाटत होतं का इतक्या फरकानं सरकार एनडीएचं येईल असं चित्र नव्हतं। मुळातच ज्या मतदारमधला आणि त्यातली पारदर्शकता नसल्यामुळे अजूनही स्पष्टता नेमका जनतेचा कौल आहे का मशीनची कामगिरी आहे। आता ते मशीनची कामगिरी आहे असंच एकंदरीत दिसतं, जनतेचा कौल तो वाटत नाही। बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या। तर बिहारमधील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, हा सस्पेन्स मात्र अद्यापही कायम आहे। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा देखील सुरू आहे। तर मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं आता स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्याचबरोबर काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार, अशी घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली। मुंबई काँग्रेसचं 1 दिवसीय शिबिर पार पडलं आणि यानंतर चेन्नीथलांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। मुंबई महानगरपालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि आगे लढणं क्या है, हम अकेले लढेंगे। कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे त्याचं त्यांनी ठरवायचं असतं।
आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असेल, काहीच कारण नाही. हे इलेक्शन जे आहे ते आपण स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमचे जे समविचारी काही विचारचे पक्ष असतील, जसे काही आरबीआयचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन बोलू. जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील. पण घेतली ते काय असेल नाही आणि स्वस्त ठरवायचं. मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही. या स्थानिक निवडणूक आहेत, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राजाच्या येतील. याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना. तर मारहाणीची भाषा ही आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही, मनसेसोबतच्या युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांनी हे उत्तर दिलं. तर बिहारमधल्या रासानंतर सुद्धा काँग्रेस असा निर्णय घेते असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी पलटवार केला. काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात. तर मुंबईच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, महापौर महायुतीचाच असेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय. तर कोणाला कसं लढायचं आहे हा त्यांचा निर्णय आहे असं फडणवीसांनी म्हटलं. विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतंय हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल. अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली. पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांची वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बैठक पार पडली आहे. अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. अमित शहांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. बिहार विधानसभा निवडणुकीमधल्या विजयाबद्दल अजित पवारांनी अमित शहांचं अभिनंदन केलं. राज्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांवर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. पुण्यातल्या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात अजितदादा आणि शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल अजित पवारांनी अमित शहांना वस्तुस्थिती सांगितली अशी माहिती आहे. अजित पवार अमित शहांना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते. भेट काही एका दिवसात लगे बिहारचा निवडणूक लागली ना अमित शहा अजित पवारांना भेटणार आहे असं नाहीये. भेट पूर्वनियोजितच असेल. जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे, रुपया न देता 1800 कोटीची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर होते आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील. बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे? अजित पवार यांनी विषयांची भेट घेतली आहे. पार्थ पवार प्रकरणात काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही. मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे. आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे? किती तुम्हाला माहिती आहे?
आता ते रजिस्ट्रारला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला. अरे मुलाला पण काहीतरी दोष द्या. आणि मला सरकारला सांगणं आहे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत, त्या तुम्ही लोकांना वाटत चाललायत. त्यांचेच तपास, मला त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती नाही, पण तू सगळ्यांना समान न्याय झाला पाहिजे. आणि कोणाला लपू-छपी केली तर जनता आहेत, पण आता काय होईल ते परमेश्वर माहिती आहे. विरार चर्चगेट लोकलमधील वादाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. लोकलमध्ये धक्का लागल्यावरून प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. प्रवाशांमधील धक्काबुक्कीचा वाद मराठी भाषेपर्यंत पोहोचला. हिंदी विरुद्ध मराठी भाषेवरून वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पहिली गोष्ट आणि हा याचा काका आहे. काय नाव तुमचं? नाव सांग. नाव सांग. हे बघा यांचा माझ बघा. आणि व्हिडिओ ही अशी बोलतात, व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता. मला हे सांगा, हा नाव का नाही सांगा? त्याच्यात दम आहे ना. त्यानं मला पहिल्यांदा शिवी दिली, मग मी याला ढकललं. माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा. मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे की नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो, समजलं. आणि याला एवढा व्हायरल करा का नाही. हा ब्रॉनन बॉटप म्हणतो मी ठाण्यात आहे. ठाण्यात तर ब्रॉनन बॉटप राहतोय, नालासोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही. बोल मला मराठी येत नाही. हे बघ मराठी येत नाही बोलतोय. का नाही येत तुला मराठी? बाबा मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे. मराठी काय येत ना उत्तर दे. माझ्या कोणला हात लावायचं नाही. कोण लावला व्हिडिओ? मला मराठी डोंट टच मी. हात लावायचा नाही मला. चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय येत नाही ते सांग.